ट्रस्टींना मेल गेला की ज्यांनी या सगळ्या व्यवहारातून माघार घेण्याचा निर्णय घेतलेला आहे। मात्र या सगळ्या याच्यामध्ये आता नेमकी पुढच्या काय नेमकी कशा पद्धती टेक्निकली कशा पद्धतीने हा व्यवहार रद्द होऊ शकतो, कारण अद्यापपर्यंत हा व्यवहार रद्द झालेला नाही आहे। उद्या सुनावणी देखील आहे धर्मादाय आयुक्त कार्यालयात। याच्या पुढचं नेमकं कशा पद्धतीची आता पुढची कारवाई असेल? या HNDच्या सर्व कायदेशीर लढाईमध्ये धर्मादाय आयुक्त आणि हायकोर्ट या दोन वेगवेगळ्या स्टेजेस लढावं लागणार आहेत। 16 तारखेला आदरणीय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही जेव्हा भेटलो, योगेश पांडे आणि आनंद, तर त्यांनी स्पष्ट सांगितलं की मी याच्यामध्ये लक्ष घालतो आणि त्याप्रमाणे पहिला स्टे हा मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातल्यामुळे झाला असं आमचा सगळ्यांचा त्याच्यामध्ये समज आहे आणि त्याला महत्त्व पण तो स्टे आहे 28 तारखेपर्यंत। आता गोखलेंनी जरी पत्र दिलं असेल तर गोखलेंनी गोखलेच्या बाजूने पत्र दिलं, त्याला ट्रस्टी कसं रिस्पॉन्स करतं हे पण महत्त्वाचं आहे। आणि उद्याच्या 28 तारखेला तारीख आहे, तो स्टे जो त्यांनी दिलेला आहे चार्टी कमिशनला तो मान्य धर्मादाय आयुक्तांना तो कंटिन्यू करावा लागेल आणि तो खरेदी खत रद्द होण्याच्या दृष्टीने ते पुढं जायला पाहिजे। ह्याच्या माझी विनंती तुमच्या वतीनं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींना की ह्यामध्ये जर कोणी काय करू शकणार असेल तर ते तुम्हीच आहात। तुम्ही ट्रस्टी गोखलेजी आणि जे याचिका करते त्यांची एकत्र बैठक घेऊन हा व्यवहार कसा रद्द होईल या दृष्टीने प्रयत्न करणं जास्त महत्त्वाचं आहे। कारण की व्यवहार रद्द झाल्याशिवाय त्याला कुठंतरी एक शासकीय आदेश लागेल हा व्यवहार रद्द करण्यासाठी। असं कोणी बोललं म्हणून व्यवहार रद्द होणार नाही, कारण की व्यवहार रद्द झाल्यानंतर व्यवहारातले पैसे आहेत, स्टॅम्प ड्युटी आहेत, हे सगळे मुद्दे त्याच्यामध्ये येणार आहेत, ते कोणाच्या लक्षात येत नाही। पण कायदेशीररित्या हा व्यवहार रद्द होऊन त्याला कायदेशीर मोहर जोपर्यंत व्यवहार रद्द होण्याची लागत नाही, पण ते पण दोन्ही पार्टीजने एकत्र येऊन करावं लागेल आणि हे आदरणीय मुख्यमंत्री करू शकतात असं आम्हाला ठाम विश्वास आहे। बिल्डरने 230 कोटी रुपयांची देखील मागणी केलेली आहे, जे ट्रस्टींना त्यांनी हा व्यवहार करताना दिलेले आहेत। ते कशा पद्धतीने आता त्यांना परत देता येऊ शकतील, काय नेमकं ती प्रोसेस नेमकी कशी असणार? आणि जोपर्यंत व्यवहार रद्द होत नाही तोपर्यंत ते पैसे देता येत नाही आणि नुसतं ते पैसे नाही, स्टॅम्प ड्युटीचे पैसे सगळेच आहेत। कायदेशीर मुद्द्यांवर याच्यावर लढावं लागेल, कायदेशीर मुद्द्यावर याच्यावर भांडावं लागेल। मी देवांपासून सांगतो की आम्हाला याच्यात राजकारण आणायचं नाही, ही समाजाची लढाई आहे, समाजाच्या व्यासपीठावर आम्ही लढतो आहे, महावीरांच्या भगवान महावीर स्वामीच्या सिद्धांतानुसार लढतो आहे आणि तो सिद्धांत सांगतो की अहिंसा परमो धर्म, अहिंसा न करता योग्य मार्गाने योग्य निर्णय कसा होईल याचा प्रयत्न आमच्या सर्वांचा आहे। बरं, उद्याच्या सुनावणीत काय साधारणतः स्थगिती कायम राहू शकते, कारण या सगळ्या याच्यामध्ये उद्या ट्रस्टिंगकडनं कसा प्रतिसाद मिळतो ते देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे। उद्या तुम्ही देखील मागच्या सुनावणीला उपस्थित होता, काय साधारणतः? नाही, उद्याच्या सुनावणीला आम्ही पण जाऊ, जैन समाजाचा कार्यकर्ता म्हणून निश्चितच मी त्या ठिकाणी राहील। 28पर्यंत त्यांनी जी स्थगिती दिली ती मंदिर आहे का नाही हे बघण्याकरता ते त्यानुसार चार्टी कमिशनरची लोक, महानगरपालिकेची लोक येऊन त्यांचा अहवाल ते सादरही करते। उद्या ट्रस्टींनाही त्यांनी बोलवलं त्यांचं म्हणणं मांडण्याकरता। हे सगळं म्हणणं मांडल्यानंतर चार्टी कमिशनर काय भूमिका घेतात हे पण महत्त्वाचं आहे आणि हे सगळं महत्त्वाचं असताना जुने जे मुद्दे आहेत की मूळ खरेदी खत, मूळ ह्या ट्रस्टची घटना आणि त्याच्यानंतर झालेल्या सगळ्या गोष्टी ह्या धर्मादाय आयुक्तांपुढं येणं गरजेचं आहे। एकीकडं ते म्हणतात की आमच्याकडे पैसे नाही म्हणून आम्हाला तुम्ही परवानगी द्या, पण मागच्या 2 वर्षात जे 16 कोटी रुपये गेले नवीन जागा खरेदी करण्याच्या संदर्भात ते कुठं गेले, ते कुठल्या कंपनीत गेले, ते त्या कंपनीत कुठल्या नावाने जमा झालेत हे सुद्धा आदरणीय धर्मादाय आयुक्त बघतील। ते बघितल्यानंतर खऱ्या अर्थानं ह्याच्यावर निर्णय होईल, तोपर्यंत निर्णय होऊ शकत नाही असं माझं मत आहे की टेक्निकल जोपर्यंत ग्राउंड्स घेऊन हा खरेदीचा रद्द व्यवहार करण्याचे आदेश पारित होत नाही, मग ते आदरणीय धर्मादाय आयुक्तांकडून असू द्या किंवा आदरणीय हायकोर्टाकडून असू द्या, तो पण हा व्यवहार रद्द होणं मुश्किल आहे। आणि उद्या तुम्ही स्थगिती मागणार आहात का पुन्हा? हो, 100% आणि स्थगिती यांना कायम ठेवावी लागेल। स्थगिती असल्याशिवाय व्यवहारच पुढं रद्दबातल होण्याच्या दृष्टीने पावलं पडणार नाहीत असं आमचं ठाम मत आहे।